नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीमधील बघा काही पदं जसे की बघा इथे आरोग्यसेवक, सेविका, ग्रामसेवक इत्यादी पदांच्या ज्या परीक्षा आहेत ते पेसामुळे तिथे रखडल्या गेल्या होत्या मित्रांनो। आणि आता जे आहे 29 फेब्रुवारीला इथे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांचा बघा इथे परीक्षा झालेली आहे। आणि यासोबतच बघा जे नॉन पेसा जिल्हे आहेत त्या नॉन पेसा जिल्ह्याची इथे एक्झाम झालेली आहे मित्रांनो। आणि आपल्याला जे आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थ्यांच्या बघा तिथे कमेंट मिळत आहेत की सर पेसा जिल्ह्यासंदर्भात काही अपडेट द्या की पेसा जिल्ह्याची जी एक्झाम आहे परीक्षा जे बाकी आहेत ते नेमकी केव्हा होणार। आणि त्यासोबतच बघा मित्रांनो इथे तलाठी भरतीचा जो निकाल आहे तो सुद्धा जे आहे पेसामुळे इथे रखडला गेलेला आहे। तर बघा ही जे पेसाची जे केस आहे मित्रांनो हे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये असल्यामुळे जे आहे या सर्वाला जो आहे तिथे म्हणजे विलंब होत आहे। आणि त्यासोबतच तुम्ही ते बघू शकता की जे पिटिशन केलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पेसा जिल्हे येतात त्या संदर्भात, तर त्याची बघा इथे सुनावणी तुम्ही ते बघू शकता की त्याला तारीख जी आहे कॉम्प्युटर जनरेटेड डेट इथे मिळालेली आहे ती 12/3/2024 म्हणजे बघा मार्चमध्ये 12 तारीख जी आहे ती मिळालेली आहे सुनावणीसाठी। आणि त्यामुळे जे इथे रिझल्ट किंवा जी परीक्षा इथे रखडली गेली आहे पेसाचं कारण देऊन, तर ती जी आहे तुमची इथे 12 मार्चच्या पुढेच इथे होऊ शकते मित्रांनो। कारण बघा इथे कॉम्प्युटर जनरेटेड तारीख जे 12 मार्च दिलेली आहे तेव्हा सुनावणी होणार आहे आणि सुनावणीनंतर जो काही निकाल तिथे मिळणार त्यानंतरच जे आहे जे पेसा जिल्ह्याची जे परीक्षा बाकी आहेत तर त्यानंतर ते तिथे ठरणार आहे त्याचा निर्णय नेमका काय होणार तर। आणि त्यासोबतच बघा तलाठी भरतीमध्ये सुद्धा जो आहे पेसा जिल्ह्याचा तिथे निकाल बाकी आहे मित्रांनो, त्यासंबंधी सुद्धा अपडेट जे आहे नंतरच इथे येणार आहे या सुनावणीनंतर। आणि तुम्ही ते बघू शकता की सर्वात आधी जे आहे हे सुनावणी जे आहे पुढे लोटल्या जात आहे मित्रांनो। अगोदर जी आहे पेसाची डेट इथे 13/2/2024 म्हणजे फेब्रुवारीमध्ये 13 तारीख होती सुनावणीची। आणि त्यानंतर आता बघा इथे मार्चमध्ये 12 तारीख मिळालेली आहे। तर अशा प्रकारे जे डेट इथे पुढे जात आहे। म्हणून त्यामुळे जे पेसा जिल्हे येतात मित्रांनो पेसा जिल्ह्याच्या निकालावर आणि त्या होणाऱ्या परीक्षावर त्यांचा तिथे परिणाम इथे होत आहे। आणि काही विद्यार्थ्यांच्या बघा तिथे कमेंट येत होत्या की सर जे पेसा आणि नॉन पेसामध्ये बघा कुठले जिल्हे येतात ते सुद्धा एकदा सांगून द्या। तर बघा ते आपण इथे बघणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता की जे नॉन पेसा आहेत तर त्यामध्ये एकूण 23 जिल्हे तुमचे इथे येतात आणि पेसामध्ये उर्वरित 13 जिल्हे तुमचे इथे येतात। आणि जे 23 जिल्हे आहेत त्यामध्ये बघा रायगड, मुंबई उपनगर, कोल्हापूर, परभणी, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, त्यानंतर सातारा, अकोला, बीड, नागपूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, सांगली, बुलढाणा, लातूर, गोंदिया, हिंगोली, मुंबई शहर, सोलापूर, वाशिम, जालना, भंडारा इत्यादी जे आहेत 23 जिल्हे जे आहेत तुमचे इथे नॉन पेसामध्ये येतात। आणि जी आता अंगणवाडी पर्यवेक्षिकाचा जो पेपर झाला मित्रांनो तो सुद्धा 23 जिल्ह्याचा झाला आहे ते नॉन पेसामध्ये। तिथे त्यांनी बघा क्लिअर केलेलं होतं की जे नॉन पेसा आहेत त्यांची डेट इथे आलेली आहे 29 फेब्रुवारीला। तर तुम्ही त्या सूचनामध्ये तुम्ही तिथे बघू शकता। आणि जे उर्वरित 13 जिल्हे आहेत त्यांची परीक्षा इथे बाकी आहे। आणि त्यासोबतच बघा इथे तलाठी भरतीमध्ये सुद्धा हेच जिल्हे बघा इथे जे नॉन पेसामध्ये आहे त्यांचा रिझल्ट जो आहे ते बाकी आहे पेसा अंतर्गत जिल्ह्यांचा। आणि त्यासोबतच जे उर्वरित जे 13 जिल्हे आहेत मित्रांनो तर ते पेसा अंतर्गत येतात। त्यामुळे त्यांचा जो आहे सेम जे आता येणारी जी परीक्षा आहे म्हणजे परीक्षा व्हायच्या बाकी आहे जिल्हा परिषदेची जसे की ग्रामसेवक, आरोग्यसेवक, सेविका, तर त्यांची सुद्धा परीक्षा जी आहे हे याच जिल्ह्यामध्येच होणार आहे मित्रांनो जे नॉन पेसाचे जिल्हे आहेत तेथे। तर बघा मित्रांनो आणखी ज्या पदांच्या परीक्षा बाकी आहेत जसे आरोग्यसेवक, ग्रामसेवक तर त्या संबंधात आणखी जर काही अपडेट आली तर ते नक्की तुम्हाला तिथे कळवण्यात येईल। तर आपण व्हिडिओ थांबूया इथे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।